असं म्हणतात की लाचखोरी पोलीस खात्यात आणि भ्रष्टाचार बांधकाम खात्यात होतो। रस्ते बांधकाम, पूल बांधकामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतो आणि म्हणूनच गुजरातमधील मांडवीचा पूल असू दे किंवा बिहारमधील नदीवरील पूल असू देत आणि अगदीच फार काही नको दौंड तालुक्यातील भीमा नदीतील उभारला जात असलेला पूल असो, हे लगेच कोसळतात। आता संत तुकाराम महाराज राष्ट्रीय महामार्गावरचं काम सुरू आहे। भवानीनगरचा हा परिसर जिथं उड्डाणपुलाचं काम चालू आहे आणि अशा ठिकाणी जे उड्डाणपुलाच्या बाजूने जे पिलर उभा केलेले आहेत त्या पिलरला जे कठडे आहेत त्याचा हा भ्रष्टाचार। एक पोलादी सिमेंटचे कडे तर दुसरे पोलादासारखे दिसणारे परंतु प्रत्यक्षात प्लास्टिकचे कडे वापरले गेलेले आहे। आता हा भ्रष्टाचार कसा शोधायचा? हा दिसायला तर पोलादी दिसतो पण प्रत्यक्षात तो आहे प्लास्टिकचा। मग यावरती बांधकाम खात्याचे अधिकारी किंवा हायवे प्राधिकरण नेमकं काय पाहतं, नेमकी कोणती गुणवत्ता पाहतं? मार्गाचं काम चालू आहे बायपासचं, त्याकरता जे मटेरियल वापरलेलं आहे ते एकदम चुकीच्या पद्धतीचं आणि निकृष्ट दर्जाचं आहे। आता तुम्ही म्हणता हा अँगल आहे, गज आहे, हा गज असेल लोखंडाचा, हा लोखंडाचा नसून प्लॅस्टिकचा आहे। अवस्था आता सध्या ही अशी, जर हा गज असा असेल तर भविष्यात पूल झाल्यानंतर ह्याची अवस्था काय असेल याचा आता यात पहा। यात त्यांनी काय केलेलं आहे, हा प्लॅस्टिकचा आहे जो काळ्या रंगाचा आहे तो, आणि जो तांबरलेला आहे तो पोलादी आहे। तर यात त्यांनी असं का केलंय किंवा ह्यात झालेला भ्रष्टाचार हा झाकून टाकण्याकरता। आता काही मटेरियल आत्ताच भेगा गेलेले आहेत, तुम्ही जर पाहिलं हे फायबरचं आहे, याला हे बघा असं हाताने फुटतंय, भविष्य काय याचं? यांनी इथं आम्ही राहणार, आमच्या भविष्यात ह्याचा किती त्रास होणार आहे ह्याचा विचार केला पाहिजे ना यांनी। खरी गंमत तर तेव्हाच पाहायला मिळणार आहे ज्यावेळी संत तुकाराम महाराज राष्ट्रीय महामार्गाचं काम पूर्ण झाल्याचं ठेकेदार कळवेल आणि टोल नाक्याला सुरुवात करेल। मूळ मुद्दा असा की हे रस्ते अर्धवट झालेले आहेत, सर्व्हिस रोड ज्या ठिकाणी पाहिजेत त्या ठिकाणी नाहीत आणि हा अतिशय विचित्र आणि चमत्कारी मार्ग यावेळी पहिल्यांदाच लोकांना पाहायला मिळणार आहे। कारण अनेक वाड्या वस्त्यांवर जायला रस्तेच असणार नाहीत आणि अनेक चौक हे अपघात प्रवण क्षेत्र म्हणून घोषित करावे लागतील। एक तर रस्ता चुकीचा आहे आणि दुसरी गोष्ट बांधकामाची ही पद्धत। अनेक वर्ष या रस्त्याचं काम सुरू आहे, या ठेकेदाराला जाब विचारायला कोणी गेलंच नाही, कारण ठेकेदारच त्या ठिकाणी थांबला नाही, राहिला नाही। ठेकेदाराच्या नंतर त्याचे वारसदार या ठिकाणी काम पाहतायत, परंतु ते काम राम भरोसे पद्धतीने चालू आहे। त्याचा हा नमुना। खरं तर आपला भ्रष्टाचार उघड होऊ नये आणि लोकांनाही काही कळू नये म्हणून केलेला हा प्रपंच अतिशय चमत्कारिक आणि केविलवाणा देखील। कैक वर्षापूर्वी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी ग्रामीण भागाचा अनुभव घेताना एक स्पष्टपणे कबुली दिली होती की जेव्हा रुपया आम्ही दिल्लीतून सोडतो तेव्हा तो 13 पैशापर्यंतच खाली झिरपतो, म्हणजे 13 पैसेच फक्त वाटणीला येतात। खरं तर त्यावेळी दिलेली ही कबुली आता अशा स्वरूपात आहे की भ्रष्टाचार एवढा झिरपलेला आहे की सरकारी खातीच अशा भ्रष्टाचाराला पांघरून घालू लागले आहेत। पूर्वी सरकारी खाती लाजकाज होईना किंवा लोकांच्या लोकलज्जेस्तव या सर्व प्रकरणाची चौकशी करून त्यावर कारवाई तरी करायची, परंतु ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी अशा पद्धतीने आताचे काम सुरू आहे आणि लोकांच्या नागरिकांच्या तक्रारी न ऐकता या ठेकेदारांच्या प्रत्येक कामावरती पांघरून घालण्याचं काम त्यांचे वरिष्ठ अधिकारी आणि जर त्यावर नियंत्रण असणारे जे सरकार आहे त्या सरकारचे भाग असलेले धोरणीकर्ते यावर पांघरून घालणार असतील तर कोणते चांगले रस्ते लोकांना मिळणार आहेत?